नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आकाश गोट फार्म. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इन्स्टा आयडी वर हे बंधू आलेले आहे बरं का. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे. तर विचारूया त्यांना किती दिवसाआधी त्यांनी आपला व्हिडिओ वगैरे बघितलाय. तर दादा, किती दिवसाआधी व्हिडिओ बघितला? सर्वात आधी तर आपण त्यांचं नाव विचारू, कुठून आले, त्यांचा पत्ता ऍड्रेस वगैरे विचारू. छत्रपती संभाजीनगरवरून आलो, कॅम्ब्रिज झाल्टा बायपास वरनं. मला पण एक गोट फॉर्म टाकायचा आहे. सरांचा एक बघितलं होतं मी इन्स्टावरती. मला खूप छानसं वाटलं त्यांच्या ह्याच्यावर बघून. त्याच्यावरती म्हणलं बघू सरांकडे एखादी 2 पार्ट घ्यायला येऊ परचेस करण्यासाठी आणि व्हिजिट करण्यासाठी आलो स्वतः. तर सेटअप वगैरे बघून मला खूप छान वाटलं आणि दादाशी खूप आनंद आला भेटून. मार्गदर्शन खूप चांगले दिले त्यांनी. त्यांच्याकडं बोकड, पाटी एकदम योग्य दरात मिळतात. बघू आपण त्यांच्याकडून एखादी पाट वगैरे घेऊन जाऊ स्टार्टिंगला. त्या व्यतिरिक्त काय तुम्हीच बघू शकता भरपूर तर क्वांटिटी मध्ये त्यांच्याकडं मित्रांनो, जनावर आहेत. झालटा फाटा इथून दादा नाव अंकुश रावंत. अंकुश दादा आलेले आहे. फक्त व्हिडिओच्या माध्यमातून शेड विजिट साठी आलेले आहे. त्यांनी आपले ब्रीडर वगैरे बघितले, आपले काही फिमेल्स वगैरे बघितले आणि त्यांना पाठी वगैरे घ्यायची होती, तर त्यांनी 2 पाठी चॉईस केलेली आहे. आणि देवकार्यासाठी थोड्या दिवसानंतर त्यांचा कार्यक्रम आहे, तर ते आपल्याकडून बुकुड वगैरे घेऊन जाणार आहे. तर व्हिजिट साठी ते आपल्या शेडवर आलेले आहे. दादा, आपला शेड तुम्हाला स्वच्छताच्या जागेवर ठेवलं तर शेड कसा वाटला तुम्हाला? एकदम छान पद्धतीनं सांभाळलेलं आहे. 200-300 बकऱ्याचं शेड, बाकी इतर शेडापेक्षा स्वच्छता कशी वाटली आपल्या शेडामधली? खूप छान, एकदम चांगलं आहे आणि स्वच्छता पण खूप आहे तुमच्याकडं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आपण मध्ये जाऊन बघूया. दादांनी सगळं शेड बघून आलेले आहे समजा ते मध्ये. तरी पण आता तुम्हाला दाखवायचं आहे. बघा तुम्ही स्वच्छता कशी आहे बाकी इतर शेडामध्ये. छानशी पद्धतीनं बकऱ्या आहे तुमच्या गावाला. तर मित्रांनो, हे आपले काही फिमेल्स आहे. आपले 2 शेड आहे बरं का. एक काय बॅक साइडला शेड आहे आणि एक इथं आहे. तर दादांनी हे जे पाठी आहे ना, यांच्यातून 2 पाठी चॉईस केलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, हे सेक्शन बनवलेले आहे आपण. हे खाली बकऱ्यांना बसायसाठी खाली पॅलेट वगैरे बनवलेले आहे, जेणे की जे काही लेंडी युरियन वगैरे आहे ना, ते डायरेक्ट ऑटोमॅटिकली खाली पडून जातं आणि बकरी पावसाळा असो वा कोणताही ऋतू असो, बकऱ्यांना कोणत्याच प्रकारची अडचण होत नाही. गव्हाण पद्धत बघू शकता तुम्ही. आणि दादा, तुम्हाला पॅलेट कसं काय वाटलं आपल्या बकऱ्याखाली? एकदम छान सेटअप लावलेला. तर हे आपले काही फिमेल्स आहेत. तर या फिमेल्स मधून दादांनी चॉईस केलेले आहे बरं का 2 फिमेल्स. तर बघू शकता मित्रांनो, निवांत खाली पाठी वगैरे आपले बसलेले आहे. कोणत्याच प्रकारची अडचण वगैरे नाही पाठींना. तर दादांनी चॉईस केलेली फिमेल्स, त्यांना गोट फार्म बनवायचा आहे म्हणे, तर त्यांनी हे फिमेल यांच्यामधून 2 फिमेल्स घेतलेले आहे आणि काही अजून क्वांटिटी त्यांची वाढणार आहे. तर मित्रांनो, आकाश गोट फार्म व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्यानंतरच, प्रत्यक्ष डोळ्यानं बघितल्यानंतरच खरेदी करा. बोकुड असो वा पाठी असो, एक वेळेस व्हिजिट करा आणि त्याच्यानंतरच खरेदी करा. आपला पत्ता आहे गेवराई तांडा, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, व्हिजिट साठी आलेले बंधूंना आपला शेड वगैरे आवडलेला आहे. तसंच तुम्ही पण या, खरेदी करा. आणि नवीन शेळी पालकांना मी डॉक्टर आकाश, नवीन शेळी पालकांना सर्व प्रकारची त्याच्यात येणारी अडचण किंवा कोणत्याही प्रकारची मदत लागत असेल ना, तर मी त्यांना मदत वगैरे पण करेल. त्यांना नवीन शेळी